नमस्कार, मी बालाजी सूर्यवंशी। काल मी पाहिलं की मुखेड तालुक्यामध्ये एका संतप्त शेतकऱ्याने त्या ठिकाणी तहसीलदाराची गाडी फोडली आणि त्यांना प्रशासनाच्या वतीने तक्रार करून अटक करण्यात आली। तो शेतकरी म्हणजे तो एकटा खानसोळे हा शेतकरी नाही, तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची तीच भावना आहे। कारण या ठिकाणी जे सत्ताधारी सरकार आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं, निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन कुठलंही पूर्ण केलेलं नाही की तुमचा सातबारा कोरा करू। त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये या वर्षी जी अतिवृष्टी झाली, मुसळधार पाऊस पडला आणि सातत्याने कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक त्या ठिकाणी शेतकरी घेऊ शकला नाही। पेरणी केली, त्यासाठी लागणारं बी बियाणं हे यावर्षी किंवा अनेक वर्षापासून त्याची महागाई पाहता मागच्या 2014च्या पूर्वीची तुलना केली तर ही 4 पटीने वाढलेली आहे। त्यानंतर खताचे भाव हे 4 पटीने वाढलेले आहेत, मजुरीचे भाव हे 4 पटीने वाढलेले आहेत। त्या ठिकाणी शेतीची मशागत करण्यासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे अवजारांचे भाव या ठिकाणी 4 पटीने वाढलेले आहेत। त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या करतो, पेस्टिसाइड घेतो, त्या औषधांचे भाव देखील 4 पटीने वाढलेले आहेत। आणि या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जे औषध आम्ही फवारतो, जे खत आम्ही शेतामध्ये टाकतो, त्यामध्ये सुद्धा भेसळ हा प्रकार मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे उत्पादनावर देखील त्याचा मोठा परिणाम होत आहे। असो, परंतु अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं धान्य, कुठल्याही प्रकारचं पीक त्या ठिकाणी तो घरी आणू शकला नाही। त्याची आर्थिक डबघाई झालेली आहे। म्हणून त्या आर्थिक डबघाई ऐन दिवाळीच्या काळामध्ये मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की तुमची दिवाळी गोड करू। हेक्टरी त्या ठिकाणी 17,000 18,000 देऊ, 50,000 हेक्टरी देण्याचा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करू, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे अद्यापही पडले नाहीत। आज दिवाळी उलटून ही 15 दिवस गेले। या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी ही अतिशय नाराजीत गेली, दुःखात गेली। शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या नातलगांना कुठल्याही प्रकारचे कपडे घेऊ शकले नाहीत, फटाके तर सोडा, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये गोडधोड सुद्धा जेवण करू शकले नाही। ही परिस्थिती शेतकऱ्यांची होती आणि तीच भावना ठेवून त्या ठिकाणी खानसोळे नामक शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली आणि त्यांनी त्या ठिकाणी चेतावणी दिली, जर अशाच प्रकारचं वातावरण, अशाच प्रकारचं सरकारचं काम असेल, अशाच भूलथापा जर असतील तर येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदारांच्या सत्ताधाऱ्यांच्या गाड्या आम्ही फोडणार आहोत। ही वॉर्निंग आहे आणि ही प्रत्येक शेतकऱ्यांची भावना आहे। म्हणून मायबाप सरकारला परत मी एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो, कारण काल आम्ही पाहतो की परभणीमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे आणि हाच रोष प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे। पण हा रोष जर बाहेर आला तर त्याचा स्फोट होणार आहे। या महाराष्ट्रातल्या सरकारला, सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी येणाऱ्या काळात हे परवडणार नाही। म्हणून वेळीच सावध व्हा, शेतकऱ्यांच्या भावना ओळखा, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर लक्ष द्या। तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे भाव वाढ केलेली आहे, शेती मालाचे भाव नाहीत। आज सोयाबीन 3 ते 3.5 हजार रुपये क्विंटल चाललेला आहे। मला आठवते की 2012ला मी त्या ठिकाणी 6.5 रुपये क्विंटल एकदा सोयाबीन विकलं होतं। कापूस उच्चांक या ठिकाणी 7.5-8 हजार रुपये क्विंटल 2012 ते 14च्या काळामध्ये होता। परंतु आज शेतीला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढले, पण मालाचे भाव कमी झालेले आहेत। म्हणून शेतकऱ्यावर ही पाळी आलेली आहे, शेतकरी हा त्रस्त आहे। म्हणून परत एकदा मायबाप सरकारला या ठिकाणी मी विनंती करतो की तुम्ही जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करा। जे अतिवृष्टीमुळे पिकं गेलेली आहेत ते पूर्ण करा। तुम्ही दिलेले जे काही रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही वर्ग करू म्हणला होतात ते येणाऱ्या काळात लवकरात लवकर करा, नाहीतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी बालाजी सूर्यवंशी।